अस्सलामुअलैकुम. आज बनवूया आपण चिकन बिर्याणीची रेसिपी. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी 2 किलो चिकन घेतला आहे. तो बघा 2 किलो चिकनला मी वॉश करून घेतला. अर्धा किलो दही टाकला, 2 चमच धनिया पावडर टाकली, 1 चमच हळदी पावडर टाकली, 3 चमच लाल मिर्च पावडर टाकली आणि 7 चम्मच मी अद्रक लसण हरी मिर्च आणि हरी धनियाचा पेस्ट टाकला. ह्यातल्यानं टाकला मी बिर्याणी मसाला, तुम्ही खानच्या पण ब्रँडचा घ्या. धनिया टाकला, पुदिना टाकला, मीठ टाकला, गरम मसाला टाकला. तेल टाकून बेस मिक्सरला याचा मिक्स करून घेतला आणि अर्ध्या घंट्यासाठी मॅरिनेट करून ठेवला एक बाजूला. हा बघा मस्त असा मॅरिनेट करत ठेवायचा. मॅरिनेट झाला. आता बघा तेल टाकला मी. तेल थोडा जास्ती क्वांटिटीतलंच घ्यावाचा आणि मग मी 8 चम्मच तेल टाकलं आहे ह्यातलं. त्यातलं सगळे खडे गरम मसाले टाकले मी आणि 2 किलो बिर्याणीला मी 1.5 किलो कांदा घेतला आहे. 1.5 किलो कांद्याला बघा मी ब्राऊन करून घेतला. त्यातलं 6 टमाटर टाकली कापून, त्याला पण ह्यातलं पोलून घ्यावाचा आणि जैसा टमाटर कांदा पोलून झाला तैसा लगेच आपण तो आपला चिकन मॅरिनेट केलेला होता ना तो टाकायचा आणि बिना पाणी टाकून त्याला शिजत ठेवायचा. पाणी अजिबात टाकायचं नाही. हा बघा मस्त असा बिर्याणी ग्रेव्ही रेडी झाली. आता एकावर आपण चावलांना पाणी ठेवायचं. त्यातलं पुदिना, गरम मसाला, लिंबू, तेल, मीठ टाकून त्याला बेस बॉईल होऊन द्यावाचा आणि 2 किलो चावल मी पहिलेच फुगत ठेवले होते. ते ह्यातलं जसा पाण्याला आवट येईल तसा टाकून द्यावाचा चावल टाकल्याच्या बाद बघायचा की 80% आता चावल आपले कुक झाले का ते काढून घ्यावाचे. चावलांना घालून घ्यावाचा. घालून घेतल्याच्या बाद हे बघा हे घालून घेतले मी चावल. घालून घेतल्याच्या बाद मी थोडेसे चावल टाकले खालती तैला. मला जरा बेस लागते म्हणून ते खालचे तैचे चावल आणि मग मी पुरी चिकन ग्रेव्ही टाकली आणि वरती पण चावल टाकले सगळे. बुरिस्ता टाकला, पुदिना, मिरची, कोथिंबीर टाकली आणि वरची तळी थोडीशी मी काढून ठेवली ती ग्रेव्हीवरची ती पण टाकली आणि थोडासा फूड कलर टाकला येल्लो आणि ग्रीन आणि असा दमवरती दिली. हा बघा मस्त रेडी झाले. दमवरती देऊन ही बघा मस्त माशाल्ला बिर्याणी आपली चिकन बिर्याणी रेडी झाली होती. ही खाण्याला पण इतकीच टेस्टी असते. आणि हो मी व्हिडिओ माझा आवडला असला ते नक्कीच सबस्क्राईब